कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आईसाहेबांनी उगाच थांबवलं राव, गेलो असतो पडदिशी एकटा, कवा यायचं येऊ सारंग। धाकला सरकार सारंग किती वेळ लावलास मर्दा, चल पडदिशी चल, आता मास्तरीन बाईच्या घरला जायचंय। हो। अधिपती, खूप मिस केलं मी तुम्हाला। कधी एकदा तुम्हाला भेटते असं झालंय, आणि आता ही बातमी कळाल्यानंतर तुमचा आनंद गगनात मावणार नाही, मला माहिती आहे। बस झालं आता, तुम्ही, मी आणि बाळ आपण कधीही एकमेकांपासून लांब नाही राहायचं। साडे साडे तीन। चला की मंडळी, चला की धनी। दादा थांबा इकडे। बाळा, हे आपलं घर आहे। मास्तरीन बाई कुणीकडे आहे? आज काय तुम्हासनी घरला घेऊन गेल्याशिवाय राहत नाही मी, आज घेऊन जाणार म्हणजे जाणार। या बाबा, तुम्ही बसा बाबा। हा, मी आलेच। थांबा। बाबा, मोठे मास्तरीन बाई हाय। अरे जीजू, तुम्ही इथे? तुम्ही इथे कसं काय?
हो इथे म्हणजे माझंच घर आहे. हा नाही नाही नाही, तसं हो म्हणजे मला वाटलं तिकडे तुम्ही सासरी असशील तुमच्या. नाही आज आले मी इथे. संक्रांत आहे ना, तुम्हाला संक्रांतीच्या शुभेच्छा. हॅपी हॅपी संक्रांतीच्या शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही बसा ना, मी पाणी आणते. नाही नाही पाणी बिणी नको. जीजू असं काय करताय? किती दिवसांनी आलात तुम्ही? बसा, मी पाणी आणते. हा तिळगुळ घ्या, गोड बोला. हा थांबा. हे घ्या आमची बी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. थँक्यू. कुठे गेले सगळे? सगळे कोण? सगळे घरचे हे, बाबा तुमचे, मोठ्या मास्तरीनबाई. ते ना संक्रांत साजरी करायला बाहेर गेलेत. ताई तर सकाळपासूनच बाहेर गेलीये. होय. कोणीकडे बाहेर कोणीकडे? तिच्या मित्रमैत्रिणींकडे. तिचा जो मित्र आलाय ना परदेशातून, तिकडे. हा हा बरोबर. तुम्हाला सांगते, ते दोघं एकदम बेस्ट फ्रेंड्स आहेत. म्हणजे एका शाळेत होते आधी, त्यामुळे एकत्र शाळेत जाणं, एकत्र डबा खाणं, एकत्र ट्युशनला जाणं, मग नंतर काय कॉलेजही एक. सगळ्यांना वाटायचं आता एकत्र लग्न सुद्धा करतील. नाही जीजू, तसं काही नाही. म्हणजे त्यांच्यात फक्त मैत्री आहे, प्युअर फ्रेंडशिप. बाकी तसं काहीच नाही. आता नंतर ताईचं लग्न तुमच्याशीच झालं, पण बघा ना, तो मित्र सिंगलच आहे अजूनही. ठीक आहे ना मास्तरीनबाई. हो मग. अहो ताईला काय झालंय? खुश आहे ती. इनफॅक्ट तिचं मित्र आल्यापासून एकदम खुश आहे. इतके बोलत असतात दोघे, तुम्हाला सांगते कधी कधी माझा फोन सुद्धा लागत नाही ताईला. नाही उचलला त्यांनी फोन. फोन सायलेंटवर तर नाही माझा. मी बी लावत होतो तर लागतच नव्हता त्यांचा फोन. हो का? मला असं वाटतं की ताईने तिला नको असलेल्या लोकांना फोनवरनं ब्लॉक केलं असेल. नाही नाही असं एवढा असा स्वभाव नाही त्यांचा. जीजू, तुम्ही ताईला किती वर्ष ओळखता? ही आता झाली की 2-2.25 वर्ष तर होऊनच गेली. मी 25 वर्ष ओळखते. नाही पण असं एवढं नाही करणार त्या. मग तुमचा फोन लागला का कधी? नाही फोन काय लागला नाही. मग तिने तुम्हाला कधी फोन केला? नाही आत्ता हे अलीकडे नाही ह्याच्यात. अच्छा, मग भेटली तुम्हाला? काही बोलली तुमच्याशी? तसं बी काय झालं नाही. कॉन्टॅक्ट करायचा काही प्रयत्न केला का तिने तुम्हाला? म्हणजे काही पत्र, निरोप असं काही? नाही मी चालतो एकदा इथं स्वेटर द्यायला आलो होतो त्यासनी, पण तेव्हा काय आमची भेट झाली नाही. त्या नव्हत्या, शाळेत गेल्या त्या. नंतर मी वाट बघितली फोनची, म्हणलं आता फोन येईल मग फोन येईल. त्यांचा काय फोनच आला नाही. मग मला वाटलं त्यांच्या मनातला काय राग गेला नसणार म्हणलं, म्हणून त्यांनी काही फोन स्वतःहून केला नाही, आहे की नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.